पवारांनी राज्यात जे वातावरण तयार केलं त्यामुळे मोदींमध्ये भीती आहे असं रोहित पवार म्हणाले। शरद पवारांनी दिल्लीला गुडघ्यावर आणलं असं रोहित पवारांनी म्हटलंय, तर ठाकरे आणि पवारांबद्दल मोदी भीतीपोटी बोलत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। त्यांनी TV9ला मुलाखत दिली, त्यामध्ये त्यांनी म्हणले की पवारांमध्ये वारसेवरून वाद सुरू आहेत। पुतण्याला नेतृत्व द्यायचं की मुलीला, यावरून खरं तर तो वाद आहे। ते या वयात कुटुंब सांभाळू शकत नाहीत, महाराष्ट्र काय सांभाळणार? मोदी साहेब कधीही मीडिया समोर जात नाहीत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। महाराष्ट्राची जी काही परिस्थिती आहे राजकीय, ती बघून पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण केलेलं आहे ते आता मोदी साहेबांना काय तुटेना। आणि पवार साहेबांनी दिल्लीला गुडघ्यावर आणलेलं आहे। सहसा हे काय करत होते, अजितदादांना जवळ करून मराठी माणसाला झुकवण्याचा प्रयत्न केला, पण पवार साहेबांनी दाखवून दिलं की बाबांनो, मराठी माणसांच्या नादी तुम्ही लागू नका। मराठी माणूस हा दिल्लीसमोर झुकत नाही, उलट दिल्लीला आपल्यासमोर झुकवतो। आणि आज पवार साहेबांच्या बाबतीत ते इतके घाबरलेत आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांना एक वेगळं महाराष्ट्र लेवलचं घ्यावं लागलं। आणि त्याच्यात जे स्टेटमेंट ज्यांनी केलं की ज्याच्यामध्ये शरद पवार साहेबांना कुटुंब सांभाळता येत नाही। अहो, मला मोदी साहेबांना सांगायचं, तुमच्या कुटुंबाबद्दल अख्ख्या दुनियाला माहिती आहे, त्यामुळे आपण त्या बाबतीत बोलू नये। काल त्यांनी असं सुद्धा म्हणले की उद्धव ठाकरे हे लालचेपोटी मुख्यमंत्री झाले होते। जनता आमच्या सोबत आहे, जनतेचा उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर राग आहे। जनता जर तुमच्या बरोबर असेल तर स्पेशल रिपोर्ट का करावा लागला? त्याचा अर्थ कुठेतरी तुम्ही भाजप हे महाविकास आघाडीला, पवार साहेबांना घाबरले हेच सिद्ध होतं। त्यामुळे तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्याबद्दल जे काय बोलाल, नाहीतर साहेबांबद्दल जे काय बोलाल, ते फक्त भीतीपोटी बोलताय असं आमचं मत आहे। एक प्रकारे पुन्हा एकदा ठाकरेंसाठी त्यांनी 2024 हे इलेक्शन 4 जून 2024 नंतर मोदी साहेब आणि भाजप सत्तेत येणारच नाही, हे कुठे ते आता स्पष्टपणे दिसायला लागले। त्यामुळे त्यांनी, मला असं वाटतं की त्यांच्या सरकारच्याबद्दल जास्त बघावं, ते कसं टिकेल। आम्ही आमच्या पद्धतीने या बलाढ्य शक्तीच्या विरुद्ध लढत आहोत। कॅमेरा पर्सन तुषार नानावरे सह विनय जगताप, TV9 मराठी, बारामती।